असं आहे की राज्य पातळीवर एक निर्णय झाला होता की महायुतीमध्ये एकमेकांची माणसं घेऊ नका, पण ह्याला छेद द्यायचं काम उल्हासनगरला शिवसेनेने केलं। भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक शिवसेनेने त्यांना प्रवेश दिला आणि तिथनं त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी तर मग लाईनच लावली, तुम एक लोगे तो मैं दो लूंगा। त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये एकमेकांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना घेऊ नये हे जे राज्य पातळीवर धोरण ठरलं होतं त्याला छेद द्यायचं काम शिवसेनेने केलं। अगदी नव्या मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांना प्रवेश देण्याचं काम हे शिवसेनेने केलं, जे अत्यंत चुकीचं होतं। अनेक ठिकाणी शिवसेनेची भूमिका ही मित्रपक्षांना संपवण्याची असते, जी महायुतीच्या वातावरणासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पोषक नाही।